न्यूज आहेत, बातम्यांचे, संगीताचे, भक्ती, विविध प्रकारचे जे चॅनल्स आहेत आणि याचा बदल जो आहे तो आधुनिक काळामध्ये काय काय झालाय, तर याविषयीची माहिती आपण प्रस्तुत पाठामध्ये बघणार आहोत. आवाज येतोय सर्वांना? येतोय सर. येस सर. सुरुवातीचा जो भाग आहे भाषा. भाषा हे माध्यम काय आहे? एकमेकांशी संवाद साधण्याचं माध्यम आहे. बरोबर? काय बरं भाषेमधून काय भाषा साधारणतः तुम्हाला जर एखादा भाषा विषय दिला किंवा निबंधासाठी तुम्हाला उदाहरण दिलं की भाषा या विषयावर तुम्हाला काय लिहिता येईल किंवा काय सांगता येईल? बघूया तुमच्यापैकी किती जणांना भाषेविषयी माहिती सांगता येते. ज्याला येते त्यांनी हात वरती करायचे. एक एक दोन दोन वाक्य सांगायचे साधारणतः सर्वजण. काय बरं भाषा? हा रागिनी. प्रत्येकाने ज्याचा हात वरती येईल त्याने अनम्यूट करून तिचं संपलं की सुरुवात करायचं. हा बोल. सर भाषा आपल्याला संवाद साधण्यासाठी खूप महत्वाची असते, कारण आपल्याला कोणाला काय सांगायचंय, काय समजवायचंय ते आपण भाषेमधून सांगू शकतो. संवाद साधण्याचं माध्यम. अगदी बरोबर. बर पुढे अजून कोण सांगतंय? पटपट. वेदिका आली का? ज्योती, कोमल, मयूर. हा वेगळं नाही. तेजस. सर मी तरी पण सांगू का एकदा? हो. सर भाषा म्हणजे संवाद साधण्याचे एक माध्यम आहे आणि ज्याद्वारे मनुष्य आपले विचार आणि माहिती बोलून किंवा लिहून वाचून किंवा खुणांद्वारे इतरांपर्यंत पोहोचवतो आणि समजून घेतो. बर मयूर. सॉरी मयुरी, मयूर पवार आहे, नयन आहे. अजून कोण सांगते? कोमल, काजल. काय भाषा काय आहे? एकमेकांचे आचार विचार. बरोबर. एकमेकांसोबत जे आहे ते आपण विचार. आता साधारणतः माझे थोडक्यात जो विचार आहे, माझे जे म्हणणं आहे ते मी तुमच्यापर्यंत मांडतो. तुम्हाला जे समजलेलं आहे किंवा तुमच्या हा आपण सांग मयूर. विचार किंवा भावना दुसऱ्यांना सांगतो तेव्हा आपण ते भाषेचा वापर करतो. भाषा हे संवादाचं, एकमेकांचे विचार, आचार विचार सादर करण्याचं माध्यम आहे. राईट. एक अविभाज्य भाग म्हणतो आपण. आणि मग त्यामध्ये विविध प्रकारच्या भाषा आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, कोकणी, मल्याळम, खानदेशी, मराठवाडी, विदर्भी म्हणतो आपण, संस्कृत वगैरे ह्या विविध प्रकारच्या ज्या भाषा आहेत या प्रमुख भाषा आपण म्हणतो. आता पाहतो तर गेल्या वर्षी 2025 साली मराठी राजभाषा म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आपण पाहतो तमिळ आहे, बंगाली आहे, गुजराती आहे, मराठी या प्रमुख आपण राजभाषा आपण म्हणतो. साधारणतः राजभाषा आहे, अभिजात दर्जा त्या मिळालेला आहे. तेलुगू वगैरे आहेत. तर त्यानंतर अतिरिक्त मग कोकणी आहे, मणिपुरी आहे, नेपाळी आहे, सिंधी आहे. आणि बोली भाषा पाहिलं तर आपण पाहतो तर तुम्ही जर पाहिलं बोली भाषा म्हणजे आपण काय दर 10 मैलावर साधारणतः कोसावर जी आहे ती भाषा जी आहे ती बदलत आहे. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आहे तर महाराष्ट्रामध्ये प्रमाण भाषा जर पाहिली तर पुणे, अहिल्यानगर या भागामध्ये प्रमाण भाषा म्हणजे शुद्ध मराठी भाषा बोलली जाते. साधारणतः कोकणात गेले तर कोकणी आहे, मालवणी आहे. मुंबईमध्ये गेलं तर तिथे कोळी लोकांची काही बऱ्याच वेळा तशा स्वरूपाची आहे, वेगवेगळ्या प्रकारची. खानदेशकडे गेला तुम्ही, मराठवाड्यामध्ये गेला, भाषा वेगळी आहे. नांदेड, परभणी तुमच्या भागामध्ये जर पाहिलं तर त्यानंतर इकडे विदर्भाकडे जर गेला तर विदर्भाच्या साईडला सुद्धा नागपूर, अमरावती, वाशिम, बुलढाणा या साईडला सुद्धा भाषा जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे भाषा जी आहे ती जसजसे किलोमीटर म्हणजे गाव बदलत जातं तशी भाषा जी आहे ती बदलत जाते. त्याला बोली भाषा आपण असं म्हटलं जातं. आणि मग त्या भारतीय भाषांची बोली भाषा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि त्याची संख्या जी आहे काही संख्या कमी होत चाललेली आहे. कारण बऱ्याच वेळा हिंदी, इंग्रजी आता या भाषांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. कारण का विविध प्रकारचे हिंदी चित्रपटांमधले जे काही भाषा आहेत, शब्द आहेत किंवा इंग्रजी मधले काही शब्द आहेत तर याचा प्रभाव जो आहे तो बोली भाषेवर, त्या भाषांवर होत आलेला आहे. आणि म्हणून कुठेतरी जे आहेत तर या भाषांचं प्राबल्य जे आहे ते
वाढत चालल्या आणि त्यामुळे बोलीभाषा जी आहे त्या कमी कमी होत चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा मिक्स झाले साधारणतः. बाकीच्या तुम्ही मराठी भाषा पाहिजे तर आपण मराठी भाषाच घ्या. हिंदी इंग्रजीचे शब्द जे आहेत तर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते मराठी भाषेमध्ये, मग आपण साधं साधं बोलताना सुद्धा मराठी शुद्ध मराठी शब्द कोणता आहे हे पण नाही माहित. तर जास्त करून आपण इंग्रजीचे शब्द प्रयोग जे आहेत ते मराठी भाषेमध्ये बोलताना दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. हिंदी शब्द काही का, याचा प्रभाव तुम्ही हिंदी कार्यक्रम असतील, इंग्लिश कार्यक्रम असतील साधारणतः हे शाळेमध्ये, ते या घटकांचा प्रभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात 1989 नंतर जे आहे तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचं प्राबल्य जे आहे ते वाढताना आपल्याला मिळून येते. इंग्रजी ही भाषा आपण मराठी भाषा म्हणतो, ही मातृभाषा आहे, म्हणजे आपली एक प्रकारची आई आहे, माता आहे. हिंदी जी आहे ते आपण म्हणतो राजभाषा किंवा देशाची भाषा नाही, ही संवादाचं माध्यम आहे हिंदी. म्हणजे पूर्ण देशामध्ये आपण हिंदी भाषेमधून जे आहे ते प्रत्येक राज्यामध्ये आपण साधारणतः संवाद साधू शकतो, एक संपर्काची भाषा आहे. आणि इंग्रजी जी आहे तर ती काय आहे, इंग्रजी काय आहे, हे तुमचं पोट भरण्याचं माध्यम आहे, भाषा आहे. आपण म्हणतो की जर तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे झालं किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तर इतर देशांमध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी आहे, म्हणजे नोकरीच्या अनेक संधी ह्या इंग्रजी भाषेमुळे साधारणतः येतं. मग इंग्रजी ही व्यावहारी भाषा साधारणतः तुम्ही म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तथापि प्रादेशिक भाषांचे अस्तित्व जे आहे ते या इंग्रजीमुळे हिंदीमुळे जे आहे तर काय झालेलं आहे, एक मोठ्या प्रमाणात जो आहे तो त्याचं महत्व जे आहे ते कमी होताना आपल्याला दिसून येते. हिंदी भाषेचं योगदान आता आपण पाहतो की हिंदी भाषा काय आहे. आता सुरुवातीपासून आपण मराठी शाळेमध्ये हिंदी भाषा नाही, पण साधारणतः 5वी पासून आपण साधारणतः पाहतो की मराठी पहिली जी भाषा आहे मराठी आहे, दुसरी हिंदी आहे आणि त्यानंतर तिसरी साधारणतः तुमची कंपल्सरी आपण साधारणतः म्हणतो की तिसरी भाषा इंग्रजी आहे. म्हणजे 2000 सालापासून इंग्रजी ही साधारणतः पहिलीपासून जी आहे ती सुरुवात झालेली आहे. मग भाषिक एकता म्हणजे देशामधील राज्यांना जोडण्याचं काम ही हिंदी भाषा करतो. त्यानंतर चित्रपटांचा प्रभाव आपण मोठ्या मोठ्या प्रमाणात पाहतो की बरेच मराठी चित्रपट असेल, ऐतिहासिक चित्रपट आहे ते हिंदीमध्ये आपण पाहतो की छावा आता चित्रपट मराठीत अजून पण झाला नाही, पण तो हिंदी चित्रपटामध्ये झाला आणि पूर्ण देशभर जो आहे तो गाजला गेला. म्हणजे त्यामुळं काय झालं, एक प्रकारची संवादाची राज्य जोडण्याचं काम जे आहे ती हिंदी भाषा करतं. एक प्रकारचे संपर्क विविध प्रदेशांमध्ये आपण संवाद साधण्यासाठी हिंदी भाषेचा प्रयोग जो आहे तो करतो. हिंदी चित्रपटामधून सर्वत्र पोहोचलेल्या हिंदी भाषेने भाषिक दृष्ट्या आपला देश जोडण्याचं काम जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता प्रत्येक जे राज्य आहेत तर त्या आता इथे 1961 मध्ये नागालँडचं भाषिक विवरण दिलेलं आहे. भाषा व लोकसंख्येचे प्रमाण यानुसार त्यांनी हे दिलेलं आहे. सेमा, एवो, कोयनियाक, अंगामी आणि इतर अशा प्रकारचे 1961 मध्ये नागालँडमध्ये 25 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जात होत्या. कोहिमा आकाशवाणी केंद्राला 25 भाषांमधून प्रसारण करावं लागायचं. तर नागालँडमध्ये किती भाषा होत्या पहा, 25 पेक्षा जास्त. साधारणतः तुम्हाला जो आहे तो त्याचा आलेख जो आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे. आता त्यातली लोकसंख्या पण दिली भाषिक वार पहा पाठीमागे. हे कोणती आहे, एकच मिनिट. इतर भाषामध्ये दिले लोकसंख्या 85,000 आहे. त्यानंतर सेमा भाषा आहे, लोकसंख्या किती आहे 47,439 आहे. त्यानंतर एवो लोकसंख्या आहे 55,000. आपण म्हणतो कौनियाक साधारणतः 46,000 आहे आणि अंगामी तर 33,000 आहे. तर आपण जसं महाराष्ट्रामध्ये जर गेलं तर साधारणतः शुद्ध मराठी भाषेचं प्राबल्य किती आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की बऱ्याच शहरांमध्ये साधारणतः आहे. कोकणामध्ये गेलं तर कोकणी, मालवणी ही भाषा वापरली जाते साधारणतः. खानदेश, मराठवाडा, विदर्भ किंवा आपण सोलापूर वगैरे. इंग्रजी पण भाषा वापरताना नागालँड मध्ये. हो, म्हणजे जवळपास सगळ्या राज्यांमध्ये इंग्रजी वगैरे भाषा आहेत. आता खाली साऊथ साईडला गेलं तर इंग्रजी कमी आहे, पण तामिळी, तेलुगू या भाषा आहेत. इंग्लिश पण संवादाचं माध्यम आहे आणि हिंदी पण साधारणतः जे आहेत आपण पाहतो की हिंदी एक संवाद रूपी आपण काय करू शकतो त्या राज्यात एक प्रकारचं जोडलेलं आहे.
आता इंग्रजी भाषेचं वाढतं महत्व काय आहे? इंग्रजी भाषा का बरं एवढे झपाट्याने आपल्याला पाहतात की वाढताना दिसून येते? का बरं इंग्रजी भाषेचं प्राबल्य? तर जागतिकीकरण 1990 नंतर सुरू झालेली प्रक्रिया. त्यानंतर व्यवसायाचे नोकरी संदर्भात आपण पाहतो की काय होतं इंग्लिश कम्युनिकेशन कारण मोठमोठ्या कंपन्या वगैरे जे आहेत तर माध्यम इंग्रजी आहे. त्यानंतर तुम्ही बँकांमध्ये गेलात, विविध सेक्टरमध्ये गेलात तर इंग्रजी ही जी आहे ती एक व्यावहारिक भाषा संपर्कासाठी किंवा नोकरीच्या संधी व्यावसायिक संधी जी आहेत ते इंग्लिश भाषेमुळे आहे आणि म्हणून तिचं प्राबल्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की वाढताना दिसून येतं. भाकरीची भाषा. भाकरीची भाषा म्हणजे काय? आपल्या रोजीरोटी म्हणजेच एक व्यावहारिक भाषा म्हणून गणलं गेलेलं आहे. इंग्रजी शिकण्यात भारतीय जे आहे ते मोठ्या प्रमाणात आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे क्रीडा क्षेत्रातील बदल. मग आता क्रीडा क्षेत्रामध्ये काय काय बदल झालेले आपण पाहतो. तर जो सुरुवातीचा खेळ आणि आताच्या खेळामध्ये किती फरक आहेत ते पाहूया. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रीडा क्षेत्रात मोजक्याच खेळांची नावं घेतली जायची. आता पण आपण पाहतो की साधारणतः काय खो खो आहे, सॉरी अगोदर जो फेमस मानला गेलेला आहे तो क्रिकेट आहे. बरोबर, क्रिकेट आपल्या देशाचा पण खेळ नाही तरी पण आता असं नाही की सगळ्यात जास्त ज्या देशाचा खेळ आहे क्रिकेट त्या देशामध्ये सुद्धा एवढे चाहते बघणारे नाही किंवा खेळणारे नाही तेवढे आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते क्रिकेट प्रेमी रसिक पाहणारे आहे, खेळणारे पण आहे आणि म्हणून एक फेवरेट सगळ्यांचा आवडतीचा खेळ म्हणून नावाजले गेलेला आहे. बरोबर. तर स्वातंत्र्यपूर्व काळात क्रीडा क्षेत्रात मोजक्याच खेळांची नावे घ्यायची त्यात बदल करण्याचे काम काही खेळाडूंनी केले. त्यामुळे खेळ आणि खेळाडू दोघेही मोठे झाले. मग कुस्ती आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, बरोबर, भालाफेक आहे. तर हे जे सुरुवातीचे जे खेळ आहेत आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नावाजले गेलेले आहे. कारण का तुमच्या मधले जे खेळाडू आहेत तर पुढे जाऊन जे आहे तो ऑलिम्पिक मध्ये आहे, स्टेट लेवलला असेल, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला त्यांनी पदकं मिळवलेले आहे आणि तर कुठेतरी तो खेळ जो आहे तो आता आपण पाहतो की मग फुटबॉल आहे, बास्केटबॉल आहे, हॉकी आहे. आपला देशाचा खेळ हॉकी आहे, बरोबर. पण आता सध्याला जो आहे तो आपल्या शाळेच्या सॉरी आपल्या जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तर त्यावर कुठल्याही प्रकारचा भारताचा खेळ म्हणून नमूद केलेलं नाही. बरोबर का आहे? कोणता कोणाला माहिती आहे आपल्या भारताचा खेळ कोणता आहे? सर हॉकीच म्हणता सगळेजण. हॉकीच आहे पण बरेच जण जे आहेत ते काय करतात क्रिकेट पण क्रिकेट नाहीये, बरोबर. पुढे सर हॉकी तर क्रिकेट. उदाहरण म्हणजे गीत सेठी हे एक खेळाडू होता. बिलियर्ड्स या खेळाच्या स्नूकर या प्रकार सेठी यांनी जागतिक प्रावीण्य मिळवले आणि वयाच्या 15व्या वर्षी बिलियर्ड्सची कुमार राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. पुढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अजिंक्यपद मिळवली. व्यावसायिक स्पर्धेत 5 वेळा, जागतिक आपण ऑलिम्पिक म्हणतो जागतिक हौशी बिलियर्ड स्पर्धेत 3 वेळा त्यांनी विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि म्हणून मग विविध प्रकारचे ते खेळामध्ये जे आहेत तर एक पब्लिसिटी फेमस जो आहे तो लोकप्रिय आपल्याला झालेला पाहायला मिळतो. मग वर्तमानपत्रांमध्ये गीत सेठीच्या ज्या बातम्या ज्या आहेत त्या आल्या होत्या आणि कर्तृत्व कारणीभूत त्याचं जे आहे ते ठरलेलं आहे. भारतातील उद्योन्मुख खेळाडूंस त्यांची नवे क्षेत्र उपलब्ध करून दिलेले आहे. आणि मग 1983 मध्ये कपिल देव याच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक वर्ल्ड कप म्हणतो आपण 1983 कपिल देव त्यावेळेस कप्तान होता आणि त्याने वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला होता पहिला आपल्या भारतामध्ये. देशात खेळला गेलेला देशभरातील मोठी लोकप्रियता त्यावेळेस झाली आणि त्याच वर्षी सुनील गावस्कर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1985 मध्ये बेन्स अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद त्याने मिळवलं आणि त्याचा परिणाम भारतातल्या सर्व राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात क्रिकेट हा खेळ 19व्या शतकात साधारणतः खेळला जायचा ना आता आपण पाहतो 21व्या शतकात तर गावागल्ली
पर्यंत जो आहे तो क्रिकेट आणि क्रिकेटरचे रसिक आपल्याला पाहायला मिळतात. कोणाला खेळता येत नसलं तरी मॅच वगैरे जर असेल तर साधारणतः आपण सगळं कामधाम सोडून सुद्धा आपण पाहतो. रसिक मोठ्या प्रमाणात आहे की क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून काही चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. बरोबर, विविध प्रकारचे चित्रपट सुद्धा निर्मिती झालेली आहे खेळांवर आधारित. सुनील गावस्कर, त्यानंतर क्रिकेटचा उदय, देशी खेळ मागे पडून क्रिकेटचा खेळ आघाडीवर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे विदेशी खेळ आहे पण त्यामध्ये जो आहे ते क्रिकेटचं प्राबल्य आता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. तर सांगा बरं, क्रिकेटवर आधारित कोणते चित्रपट आलेले आहेत? सर एक चित्रपट आलेला आहे हिंदीमध्ये, पण तो आठवत नाही आता. कोणता आलेला आहे की त्यांनी जे आहे ते खूप असं साऊथ मध्ये पण झालेले आहेत, हिंदी चित्रपटांमध्ये पण आलेला आहे. कोणता आहे माहिती आहे? लगान. लगान चित्रपट आहे का? त्यानंतर MS धोनीवर पण आधारित त्याची बायोग्राफी पण आलेली आहे. MS धोनीवर आधारित चित्रपट जो आहे तो आलेला आहे. विविध सानिया असेल, त्यानंतर जी कुस्तीपट्टू आहे, म्हणजे बऱ्याच जे खेळाडू आहेत त्यांच्यावर आधारित बायोग्राफी आधारित जो आहे तो चित्रपट जे आहे ते बरेच तयार झालेले आहेत. गोल्फवर आधारित सुद्धा पण चित्रपट जे आहे ते आलेले आहे. मराठीमध्ये पण आहे आणि हिंदीमध्ये पण साधारणतः आपण पाहतो विविध प्रकारच्या खेळावर आधारित जे आहे ते चित्रपट जे आहे ते आलेले आहे. सचिन तेंडुलकर वर आधारित सुद्धा चित्रपट जे आहे ते आपण पाहतो. काही चाललेत, काही नाही चाललेत असे. सर हा. MS धोनी अनटोल्ड स्टोरी. तर MS आहे, हा. धोनी स्टोरी. MS धोनीवर आधारित आहे. बरोबर. लगान चित्रपट जो आहे आमिर खानचा, तो सर्वात जुना आहे. तुम्हाला आता MS धोनीचं माहित असेल, पण लगान चित्रपट जो आहे तो सुरुवातीला तर तो घुमर पिक्चर, घुमर. बरेच आहेत, बरेच. साऊथ मध्ये पण तुम्ही साधारणतः पाहायला मिळतात चित्रपट आहे. हिंदीमध्ये पण बरेच जे आहे ते चित्रपट विविध खेळांच्या रिलेटेड जे आहे ते आले आणि त्यामुळं तो खेळ जो सर आहे तो लगान आहे. तर ते खेळ जो आहे तो काय झालाय, पब्लिश झाला, म्हणजे त्याची प्रसिद्धी जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. एशियाड आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतात सहभागी, मग ऑलिम्पिक स्पर्धा, मग कुस्ती असेल, बरोबर, विविध प्रकारचे जे ऑलिम्पिक स्पर्धा जे आहेत तर या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुद्धा भारतानं जे आहे ते यश मिळवलेलं आपल्याला पाहायला मिळतो. कर्णम मल्लेश्वरी हिने 2000 मध्ये भारत जी आहे ते पदक मिळवणारी पहिली भारतीय जी आहे ती महिला ठरलेली आहे. वेट लिफ्टिंग, भारोत्तोलन जे आहे ते वेट लिफ्टिंग म्हणजे आपण तो वजन वगैरे उचलतो, काय म्हणतात त्याला? काय वेदिका, काय म्हणतात सांग बरं? भारोत्तोलन, वेट लिफ्टिंग, कोणाला सांगता येईल? तेजस. काय सर? वेट लिफ्टिंग म्हणजे काय? एशियाड ऑलिम्पिक मध्ये, म्हणजे जी आशियाची जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्यामध्ये 2000 साली ऑलिम्पिक मध्ये कर्णम मल्लेश्वरीने भारोत्तोलन, वेट लिफ्टिंग हे पदक साधारणतः तिने मिळवले. भारोत्तोलन ही जी स्पर्धा आहे, काय मग ते ऑलिम्पिक मध्ये पदक वजन मिळवणारी ती उचलणे. वजन उचलणे, अगदी बरोबर. त्याला लोखंडी एक वजन इंग्लिश शब्द पण पण अजून त्याला एक दुसरे शब्द आहे, काय म्हणतात? ताकद, संतुलन आणि तंत्र. सर वेट लिफ्टिंग. वेट लिफ्टिंग ही पहिली भारतीय. तिने मग दुसरे हॉकी, पोहणे, तिरंदाजी, वजन उचलणे, टेनिस, बॅडमिंटन या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व जे आहे ते मोठ्या प्रमाणात. सानिया नेहवाल आहे, सानिया मिर्झा आहे, PT उषा आहे. विविध प्रकारचे आपण पाहतो की महिला वर्गामध्ये मुलींमध्ये सुद्धा जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. तर असं जे आहे तर प्रमाण दिवसेंदिवस जे आहे ते खेळाकडे जे आहे ते आकर्षित होऊ लागलेलं आपल्याला पाहायला मिळतो. आता पुढे आहे हॉकी, भारताचे प्रतिनिधित्व वाढले. पोहणे, भारताचे प्रतिनिधित्व. बुद्धिबळ असेल, आता बुद्धिबळामध्ये जे आहे ते महिला झालेल्या आहेत, त्यामध्ये मुलीचं नाव आलेलं आहे की तिनं पण जिंकलेलं आहे. त्यानंतर तिरंदाजी जो आहे, भालाफेक असेल,
बरोबर. त्यानंतर आपण म्हणतो धनुष्यबाण किंवा आपण आर्चरी, भारताचे प्रतिनिधित्व विविध खेळांमध्ये जो आहे तो भारताने जे आहे ते चांगले प्रतिनिधित्व केले आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जे आहेत तर सुवर्ण पदक आपण सिल्वर मेडल असेल, ब्रॉन्झ मेडल असेल तर हे पटकवलेलं आहे. नाटक आणि रंगभूमीतील बदल. आता आपण पाहतो की नाटकं काय बरं नाटक कुणी बघितलंय का? नाटक बघितलंय? आहे नो का सर. एखादं नाटक माहित आहे? कोण येस सर, सांगेल? बघितलंय बघितलंय हा सर मी कोणतं विचारते. हा कोणतं बघितलंय? सर, पण नाव आठवण येत नाही. सर कशाचं? नाटकाचं नाव आठवत नाही. नाटकावर आधारित एक चित्रपट पण होऊन गेलाय. आहे का? येस येस सर. कोणता आहे बरं? मराठीमध्ये चित्रपट आहे एक. सर, मी तो सर बघितला आहे पण नाव नाही माहित अजून. कृष्ण धवल. कोणाला येतोय? हा हा नाटकाचं नाव आहे नटसम्राट. आपण पाहतो की नाना पाटेकर यांचा हे कुसुमाग्रजांचं नटसम्राट जे आहे ते आपण पाहतो. राईट. तर ते तर हा कट्यार काळजात घुसली ते पण आहे ना चित्रपट. हा कट्यार काळजात घुसली ते नाटक नाहीये. ती आपण काय म्हणतो त्याला? ते नाटक नाही, ती कला आहे एक प्रकारची. पण हे नाटक जे आहे तर नटसम्राट मोठं नावाजलेलं नाटक आहे. तर त्यावर आधारित जो आहे तो चित्रपट जो आहे तो नाना पाटेकर यांचा आलेला आहे. आता कालावधी रात्रभर चालणारी नाटके आता कमी वेळाची झाली. विषय पौराणिक ऐतिहासिक ऐवजी आता राजकारण समाजकारण मोठ्या प्रमाणात विषय वाढलेले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या नाटकामध्ये सहभागी झालेले आपण पाहायला मिळतो. विविध प्रकारचे जर तुम्ही शहरामध्ये जे नाट्यगृह आहे तर त्यामध्ये आजही तुम्हाला पाहायला मिळतं की विविध प्रकारचे नाट्य प्रयोग जे आहेत ते होतात. 2-2, 3-3 तासाचे साधारणतः शो असतात. विविध प्रकारचे नाटक जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळते. संगीत रंगभूमी आणि त्यामुळे जे आहे ते महत्व जे आहे ते थोडं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि चित्रपट क्षेत्रात जी आहे ती मोठी क्रांती आपल्याला पाहायला मिळते. त्याची साधारणतः संगीत रंगभूमीचे महत्व पूर्वीपेक्षा कमी होऊन पौराणिक ऐतिहासिक विषयांवर राजकारण समाजकारण या विषयावर नाटकामध्ये मोठं प्राधान्य आहे. चित्रपट क्षेत्रात कृष्ण धवल चित्रपटांचे साधारणतः जे आहे ते नंतर रंगीत चित्रपट आले. मनोरंजन क्षेत्रापती नंतर हिंदी चित्रपटांचं स्थान अतुलनीय आहे. बॉलिवूड सिटी म्हटलं आता आपण मुंबईला. तर सगळे हिंदी चित्रपट जे आहेत ते मुंबईमध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. समकालीन परिस्थितीचे चित्रण चित्रपटांमध्ये उमटले गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वास्तविक चित्रण मराठी चित्रपटांमध्ये पाहतो की आपण जे जीवन जगतो तर ते चित्रपटांमध्ये दाखवलं जातं. पण काही हिंदी इंग्रजी जे चित्रपट आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक विषय आहे, सामाजिक विषय आहे, राजकीय विषय आहे, खेळाविषयीचे विषय आहेत. तर यावर आधारित साधारणतः विविध विषयांवर आधारित चित्रपट जे आहेत ते तयार झालेले आहेत. देश प्रदेशातील वैविध्यपूर्ण जागा लोकांना दिसू लागले आणि परकीय भाषांमधील चित्रपट अनुवाद होऊ लागले. आपण पाहतो बरेच चित्रपट जे आहेत आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा की काय साऊथचे चित्रपट जे आहेत तर त्याचं रूपांतर होऊन हिंदीमध्ये झालेलं आहे. किंवा परदेशातील आपण पाहतो की अव्हेंजर्स वगैरे जे आहेत चित्रपट आहेत हॉलिवूड चित्रपट की त्याचा प्रभाव जो आहे तो होऊ लागला आणि त्यामुळे हिंदीमध्ये त्याचा अनुवाद झाला आणि ते चित्रपट आपल्याला इकडे हिंदीमध्ये पाहायला मिळतं. हिंदी मराठीमध्ये वेगवेगळ्या हिंदी चित्रपट जगभर पोहोचले आणि राजकारण समाजकारण उद्योग तंत्रज्ञान याचं प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागलेलं आपल्याला पाहायला मिळतो. आता जो सगळ्यात नावाजलेला चित्रपट आहे तुम्हाला वेळ मिळाला तर चान्स मिळाला तर नंतर तुम्हाला किंवा शाळेमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुम्हाला पाहायला मिळेल की आपल्या मराठी शाळेवर आधारित जो आता नवीन क्रांतीज्योती सावित्रीबाई विद्यालय यावर आधारित जो आहे तो मराठी शाळा वाचल्या पाहिजे की त्याच्याशी रिलेटेड जो आहे तो चित्रपट जो आहे तो आलेला आहे. किंवा ऐतिहासिक चित्रपट जे आहेत तर का असे काही चित्रपट आहे की त्यामधून आपला इतिहास कारण आपण पाहतो की तुमच्यामध्ये बरेच वाचनाची काहींना आवड नसते बरोबर पण त्याचा तो कंटेंट जो आहे तो वाचन प्लस आपण पाहणे दृश्य स्वरूपात जर पाहिलं तर ते आपल्याला आवडीने आपण जो आहे तो विषय आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतो. आता छावा कादंबरी आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित
माहिती किंवा साहित्य. बऱ्याच जणांना कोणी वाचत नव्हतं किंवा माहिती नव्हता इतिहास. पण तो इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून जो आहे तो सगळ्या जनतेसमोर जो आहे तो मांडला गेला आणि त्यामुळे आपल्याला जो आहे तर ते समजलेलं आहे की कशा प्रकारे जे आहे ते अन्याय अत्याचार जे आहे तर छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले आहे किंवा त्यांचा इतिहास कशा स्वरूपाचा होता. तर हे पाहायला मिळतं. मग विविध प्रकारचे मग ऐतिहासिक असेल, सामाजिक असेल, विविध विषयांवर आधारित हे चित्रपट जे आहे ते सुरू झाले. पहिले ब्लॅक अँड व्हाईट असायचे, चलचित्रपट असायचे. आता जे आहे ते आपण 3D विविध प्रकारचे ॲक्शन्स चित्रपट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी 3 ते 4 तासाचा साधारणतः सिनेमा चालायचा. शोले चित्रपट वगैरे पाहिला आपण 3-3.5 तासाचा असायचा साधारणतः मोठा. आता साधारणतः चित्रपट जो आहे तो 2 ते 2.5 तासात साधारणतः संपतो. एकच पडदा आणि एकच चित्रपटगृह ही संकल्पना बदलली आणि त्यामुळे एकच सिनेमा 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशात पहिलं काय असायचं एकच आपण कॅसेट म्हणायचो. 1 ते 2 कॅसेट असायचे आणि तिथं दाखवायचे प्रत्येक ठिकाणी. पण आता नाही एका टायमाला पूर्ण जगामध्ये तुम्ही जे आहे तर तो चित्रपट पाहू शकता. असं बदल जो आहे तो मोठ्या प्रमाणात चित्रपट गृहांमध्ये झालेला आहे आणि चित्रपटगृहांचं अर्थकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणात बदलून गेले. एक औद्योगिक म्हणजे उद्योग जो आहे तो निर्माण आपल्याला पाहायला मिळतो. उद्योगाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि यामधून कोट्यावधी लोकांना सामावून घेण्याचं म्हणजे त्यांना रोजगार पण मिळाले. कारण चित्रपटाच्या क्षेत्राद्वारे जो आहे तो साधारणतः रोजगार एक मिळालेला आहे आणि चित्रपट आपण पाहतो की उद्योगाचं माध्यम जे आहे ते बनून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे आहे मग कालावधी पहा 3 तासावरून 1.5 तासांवर आला. 1.5 ते 2 ते 2.5 तासांवर साधारणतः प्रदर्शन एकाच वेळी 1000 चित्रपटांमध्ये तो मग आर्थिक फायनान्शियल महत्व जे आहे ते मिळालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात साधारणतः 2-2.5 तासाचा आहे छावा चित्रपट. तो आता चित्रपट आपण जर नॉनस्टॉप जर तो YouTubeवर पाहिला तर कमी वेळाचा आहे. चित्रपटगृहांमध्ये तुम्ही जेव्हा पाहता साधारणतः त्यात जाहिरात 15-20 मिनिटाची मध्ये ब्रेक असतो. तर साधारणतः जो आहे तो 1.5 ते पाऊण 2 तासाचा साधारणतः चित्रपट असतो आणि आपण भागवारे म्हणजे जाहिरातीद्वारे पाहिला तर साधारणतः 3 तासापर्यंत जातो. पण असं नाही. रोजगार कोट्यावधी लोकांना जे आहे ते चित्रपटाच्या माध्यमातून जो आहे तो रोजगार मिळतो. आता वर्तमानपत्र आहे. कोणकोणती वर्तमानपत्र आहेत? सांगा बरं वर्तमानपत्रांची नावं सांगा बरं तुम्हाला माहित असलेली. कोणकोणती वर्तमानपत्र तुम्ही वाचता त्याची नावं सांगा बरं. कोण आठवड्यातून किंवा दररोज किंवा शाळेमध्ये जर ग्रंथालयात वगैरे चित्रपट सॉरी जर तुम्हाला पेपर वगैरे मिळाला तर तो आवर्जून तुम्ही वाचता. हा सर आमच्या गावात लोकमत सर बर, दिव्य मराठी. दिव्य मराठी बर. अजून कोणते आहेत? वार्तालाभ. वार्तालाभ तो स्थानिक आहे. लोकमत, दर्पण, लोकसत्ता, लोकसत्ता आहे. महाराष्ट्र लोकमार. सकाळ आहे, पुण्यनगरी आहे, पुढारी आहे. बरोबर. तर हे महत्वाचे अगोदर लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम राईट. तर असे हे जे महत्वाचे आपण वार्ताहर, दिव्य मराठी हे जे चित्र हा काय सर लोकमत एक 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 मयूर थांब एक एक सांगत जरा. हा सर सामना. सामना. सकाळ पुढारी सामना. पुढारी बर बर बर. ऐका आता ऐका जरा. हा तर साधारणतः जे आहेत तर लोकमत सगळीकडे म्हणजे खेडेगावापासून शहरापर्यंत लोकमत हे जे वर्तमानपत्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आहे सकाळ, त्यानंतर आहे पुढारी, सार्वमत आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर कोणतं पुढारी, लोकमत, सकाळ आहे, महाराष्ट्र टाइम आहे जो आहे ते हे साधारणतः महत्वाचे जे आहे ते पेपर आहे. नवा काळ आहे, सामना आहे, विविध प्रकारचे. मग तुम्ही म्हणतो वार्तालाभ वगैरे ते स्थानिक वर्तमानपत्र पण आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. पोलीस टाइम. मग त्यानंतर तुम्ही इकडे जर पाहिलं तर कोणतं इंग्रजी तर टाइम्स ऑफ इंडिया आहे राईट. इंडियन एक्सप्रेस आहे.
विविध प्रकारची त्या त्या जिल्ह्यावाईज पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर असेल तर त्या त्या जिल्ह्यापुरते पण काही वर्तमानपत्र आहेत त्याच्यामध्ये स्थानिक आहे. पण हे जे महत्वाचे आपण सकाळ त्यानंतर पुढारी असेल, त्यानंतर लोकमत असेल, लोकसत्ता असेल, तर हे जे आहेत वर्तमानपत्र विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतात. तर आवर्जून त्यातले संपादकीय लेख मग त्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सुरुवातीला जे आहे ते देशातल्या बातम्या असतील, त्यानंतर तुम्हाला साधारणतः मग विविध प्रकारची त्याची पण वर्गवारी साधारणतः खेळाच्या बातम्या आहेत, त्यानंतर तुम्हाला संपादकीय, त्यानंतर तुम्हाला शाळेतल्या आता बरेच तुम्ही आता 10वी नाही तर तुमच्यावर सुद्धा साधारणतः लोकमत किंवा सकाळ पेपरमध्ये तुम्ही जर बघितलं तर कात्रणं येतात अभ्यासाविषयीची कात्रणं जी आहेत ते साधारणतः त्यामध्ये असतात. माहिती प्रसारण, ताज्या बातम्या साधारणतः तुम्हाला जाहिराती वगैरे, लोकमत घडवणे, विधायक कामांसाठी प्रभावित करणे असेल, सामाजिक जबाबदारी, निधी उभारणे, शैक्षणिक मदत एक प्रकारची आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, पुरस्कार, विविध प्रकारची जी आहेत ती यामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामधून माहिती प्रसारित करणे. आता तुम्ही पाहता की मोबाईलवर सुद्धा तुम्ही साधारणतः वर्तमानपत्र जे आहे ते पाहू शकता. म्हणजे डिजिटल मीडिया आता साधारणतः आलेला आहे. त्यानंतर व्हिडिओ स्वरूपातला पण साधारणतः विविध प्रकारची न्यूज चॅनल जे आहे ते प्रसारित झालेले आहे. कृष्णधवल छपाईची सुरुवातीचा एक प्रकारचा काळ होता. रंगीत सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट एकच कलर असे, आता रंगीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रंगीत जो आहे तो साधारणतः तुम्हाला वर्तमानपत्र पाहायला मिळतात. स्थानिक ते राज्यस्तरीय किंवा विदेशातले बातम्यांचा जो आहे ते एक प्रकारचा साखळी स्वरूप क्रमवार जो आहे तो आलेख साधारणतः तुम्हाला त्या वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळतो. त्यानंतर आता पाहूया दूरदर्शन. आता बऱ्याच वेळा आपण माहिती जी आहे तर आता काल झालेल्या घटना तुम्हाला उद्या, परवा किंवा 8 दिवसांनी तो पेपर गावात आल्यानंतर वाचायला मिळतो. पण आता सुरुवातीला काय व्हायचं, दूरदर्शन असायचं. दूरदर्शन अशा स्वरूपाची टीव्ही होते. तुम्हाला पाहिले असेल, काहींना पाहिले असतील किंवा नसतील, बरोबर. तर हे जे आहे ते आम्ही बघितलेलं आहे, कारण हे जवळपास ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही हा ब्लॅक अँड व्हाईट आहे, नंतर रंगीत मध्ये झालेला आहे आणि आता LED साधारणतः हे जे आहे ते टीव्ही आपल्याला पाहायला मिळतात. दूरदर्शन, सह्याद्री असेल किंवा नॅशनल, आपण हे दोनच सुरुवातीला चॅनल असायचे. आता विविध प्रकारच्या वृत्तवाहिन्या ज्या आहेत त्या त्याची निर्मिती झालेली आहेत आणि प्रत्येक आपण पाहतो की भक्ती आहे, आरतीवर आहे, त्यानंतर संगीतावर आधारित आहे, खेळावर आधारित आहे, विविध प्रकारचे शोवर आधारित आहे, चित्रपटांवर आधारित आहे, सिरियलवर आधारित, मालिकांवर आधारित काही चॅनल आहेत. तर अशी वर्गवारी आहे. 250 ते 300 चॅनल साधारणतः जे आहेत तर तुम्हाला पाहायला मिळते एकाच वेळी साधारणतः. कृष्णधवल ते रंगीत प्रसारण दूरदर्शनचा पाहतो. कार्यक्रमाची विविधता, मनोरंजन, शैक्षणिक आणि वाढतं एक प्रकारचं जे आहे ते होतं. लोकप्रिय मालिका मग रामायण महाभारत. सुरुवातीला आम्ही जेव्हा तुमच्या वयात होतो तेव्हा रामायण महाभारत कृष्ण मालिका साधारणतः असायची, साधारणतः शक्तिमान वगैरे या मालिका असायच्या. आता तुम्हाला कार्टून्स वगैरे विविध प्रकारचे शोज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि जागतिक घडामोडी 1991च्या इराक युद्धाचे जिवंत प्रसारण, मग विविध प्रकारचे जे युद्धजन्य परिस्थिती आहे ते तुम्हाला लाईव्ह वगैरे जे आहे ते आता आपण पाहतो की हे पाहता येतं. आणि विविध प्रकारचे जे आहेत म्हणजे लाईव्ह बातम्या जे आहेत ते साधारणतः आता काय घटना घडलेली आहेत तर त्याविषयीची माहिती तुम्हाला जे आहे ते या डिजिटल मीडियाद्वारे जे आहे ते पाहायला मिळतं. वृत्त वाहिन्यांचा उदय. स्टार नेटवर्क 1998 मध्ये भारतात प्रवेश केला. स्टार पहिलं मेट्रो स्टारचे चॅनल्स असायचे. त्यानंतर आधुनिक स्टुडिओ, तंत्रसज्ज सुविधा, मोबाईल युनिट, OB व्हॅनचा वापर तुम्ही पाहतो की वार्ताहर वगैरे जर आलेत किंवा मीडियावाले वगैरे जर आले, चॅनलवाले, तर त्यांची व्हॅन वगैरे जी आहे ती गाडी वगैरे तुम्ही पाहता. वार्तांकन शैली, खुलेपणा, बहुविधता, मुलाखती वगैरे जे आहे ते यामध्ये जो आहे तो एक मोठ्या प्रमाणात आता बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासाचे व्यावसायिक महत्व. तर दैनंदिन जीवनाचा भाग साधारणतः इतिहास आपल्या रोजच्या जीवनाशी कसा संबंधित आहे, म्हणजे भूतकाळात कोणत्या घटना घडून गेलेल्या आहेत तर याविषयीचा चालू वर्तमान काळामध्ये जो आहे तो त्याचा संबंध कशा स्वरूपाचा आहे तर याची माहिती साधारणतः आपल्याला मिळते. इतिहासाचे व्यावहारिकरण, जगतात उपयोग, म्हणजे आताचे जे व्यावहारिक
जे आहेत तर त्यामध्ये जे आहे ते साधारणतः त्याचा काय उपयोग होतो जगामध्ये आणि भविष्याचे मार्गदर्शन म्हणजे भूतकाळात ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत म्हणजे आपण साधारणतः तुम्ही इयत्ता 8वी मध्ये काय शिकलेलं आहे तर त्याचा कुठेतरी संबंध जो आहे तो तुम्हाला या वर्षी पुढच्या वर्षी म्हणजे भविष्यासाठी जे आहे ते एक प्रकारची तुमची तयारी साधारणतः असते. तर अशा प्रकारचे जे आहे ते तुम्हाला एक इतिहासाचं व्यावहारीकरण किंवा माध्यम जे आहे ते तुम्हाला यातून माहिती होते. आता अशा प्रकारचा आपण बदलते भाग 2 हा पाहिलेला आहे की यामध्ये दूरदर्शन असेल, वर्तमानपत्र आहे, चित्रपट असेल, नाटक असेल, खेळ असेल आणि भाषा. तर या विषयीची माहिती या प्रस्तुत पाठामध्ये आपण अभ्यासलेली आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. समजलाय पाठ? सोपा आहे. 1-2 वेळा व्यवस्थित चांगलं वाचा. यावर आधारित मी तुम्हाला प्रश्नपत्रिका पण जी आहे ते तयार केलेली आहे पर्यायवाची. तर बहुपर्यायी प्रश्नपत्रिका आहे. ते तुम्हाला ग्रुपवर भेटेल आज. तर ती तुम्हाला जे आहे ते ओके. सोडवायची आहे. आहे काही प्रश्न? तर या पाठामध्ये बदलतं जीवन भाग काय की आधुनिक युगामध्ये साधारणतः भाषांचा प्रभाव कशा स्वरूपाचा इंग्रजी भाषेचं, हिंदी भाषा, त्यानंतर खेळामध्ये कोणकोणते बदल होत गेलेले आहेत. सुरुवातीला कोणते खेळ होते, आत्ताचे आपण पाहतो की त्यानंतर वर्तमानपत्र जे आहे, तर वर्तमानपत्रामध्ये काय काय बदल होत गेलेले आहेत. त्यानंतर वर्तमानपत्रानंतर दूरदर्शनचं आलं. त्यानंतर मग आपण डिजिटल मीडिया आपण स्टुडिओ वगैरे मध्ये जे आहे ते सुरुवातीला अशा प्रकारचं नव्हतं. तर त्याचा बदल होत गेलेला आहे आणि मग ऐतिहासिक एक प्रकारचं काय महत्व आहे तर या रोजच्या जीवनाचा आणि त्याचा भविष्यावर काय परिणाम होणार आहे याचा कुठेतरी जो आहे तो आपल्याला पाहायला साधारणतः मिळतो. समजले सर्वांना? याची येस सर. प्रश्नपत्रिका जी आहे Yes, sir. यावर आधारित तुम्हाला मी प्रश्न जे आहेत ते पाठवले. या धड्याचे स्वाध्याय साधारणतः सोडवायचा आहे सर्वांनी. येस सर. थँक्यू. अजून काही प्रश्न कोणाला? नाही सर. नो सर. वेदिका, तेजस, कृष्णा, नयन, काही कोणाला प्रश्न आहेत? नो व्यवस्थित सर. वाचा. पाठाचे जे आहेत ते पॉइंट्स महत्वाचे जे मुद्दे आहेत तर ते व्यवस्थित हे करा. यावर कुठलाही प्रश्न साधारणतः तुम्हाला विचारला मोठा तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. समजले? तर थांबूया आपण इथेच आज. चला सर्वांना शुभरात्र. गुड नाईट. बाय सर. थँक्यू. गुड Bye, नाईट. sir. Thank you, Thank sir. you. Good Bye. night. Good night. Night, sir. Thank you. Bye. बाय सर. गुड नाईट. थँक्यू. Bye, sir. Good night. बाय सर. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. Bye, ma'am. मॅम सेकंड क्लास आहे ना.